असा भरा मोबाईलद्वारे ऑनलाईन पद्धतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज। नमस्कार, मराठी ट्रेलरमध्ये आपले सहर्ष स्वागत। माझी लाडकी बहीण या योजनेसाठी नारी शक्ती दूत हे ॲप मोबाईल ॲप पहिले डाउनलोड करून घ्या, इन्स्टॉल करा आणि त्यानंतर या ॲपला ओपन करा। हा ॲप ओपन झाल्यानंतर या ठिकाणी लॉग इन मध्ये आपला मोबाईल नंबर टाका, ॲक्सेप्ट बटनला क्लिक करा, त्यानंतर टर्म्स अँड कंडिशन येतील त्यांना स्वीकारा, लॉग इन बटनला क्लिक करा। लॉग इन बटनला क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलवरती ज्या मोबाईलला आपण आता या ठिकाणी टाकलेलं त्याच्यावरती एक ओटीपी येईल, तो ओटीपी या ठिकाणी भरा। ओटीपीला व्हेरीफाय केल्याबरोबर आपल्याला या ठिकाणी आपलं जे प्रोफाईल आहे ते अर्धवट आहे याची संपूर्ण माहिती आपल्याला मिळाली। आपलं प्रोफाईल पूर्ण करण्यासाठी खाली आपली या ठिकाणी आपली माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करा। या बटनला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्या प्रोफाईल अपडेट करण्याचा एक नवीन विंडो ओपन होईल, त्यामध्ये आपली माहिती भरा। पहिल्यामध्ये आपलं संपूर्ण नाव टाका, त्यानंतर ईमेल ॲड्रेस टाका, आपला जिल्हा कोणता आहे तो सिलेक्ट करा, तालुका सिलेक्ट करा आणि त्यानंतर आपला नारी शक्तीचा कोणता प्रकार आहे ज्यामधून आपण फॉर्म भरणार आहात तो प्रकार या ठिकाणी निवडा। कोण आहात तुम्ही, गृहिणी आहात, अंगणवाडी सेविका आहात, ग्रामसेवक आहात, वाडा अधिकारी आहात किंवा सेतू अधिकारी आहात, जो कोण असेल त्यांनी आपला या ठिकाणी निवडायचा आहे। या ठिकाणी गृहिणी म्हणून टाकलं, अपडेट करा या बटनला क्लिक केल्याबरोबर आपला प्रोफाईल या ठिकाणी बनलेला आहे आणि या बनलेल्या प्रोफाईलच्या आधारे आता आपण इतर लोकांचे सुद्धा फॉर्म भरू शकतो। म्हणजे फक्त आपलाच नाही तर इतरांचे फॉर्म भरण्याची जबाबदारी सुद्धा आपल्यावर येते। या ठिकाणी योजना या बटनला क्लिक केल्याबरोबर आपण मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान या अंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा फॉर्म भरणार आहोत। त्याला क्लिक केलं, क्लिक केल्याबरोबर या ठिकाणी नवीन विंडो जो ओपन होणार आहे त्यामध्ये सर्वप्रथम सर्व डॉक्युमेंट आपल्या बरोबर आहेत असं आपण गृहीत धरलेलं आहे आणि आधार कार्डवरती असलेलं महिलेचं संपूर्ण नाव आपण या ठिकाणी टाकलेलं आहे। त्यानंतर पतीचे किंवा वडिलांचे नाव, या ठिकाणी जर समजा महिला विवाहित असेल तर पतीचे नाव, अविवाहित असेल तर तिच्या वडिलांचे नाव टाकावे। आता या ठिकाणी महिला विवाहित असल्याने आपण तिच्या पतीचं नाव टाकत आहोत। पतीचं नाव टाकल्यानंतर त्या महिलेचा जन्म दिनांक, महिना, वर्ष या ठिकाणी टाकायचं आहे। यासाठी आपल्याला जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, अन्यथा आपल्या पॅन कार्डवरील किंवा आधार कार्डवरील जन्मतारीख घेतली तरी चालेल, पण आपल्याकडे कुठला तरी पुरावा असणं गरजेचं आहे। त्यानंतर जन्मदिनांक जो आहे तो आपण त्या दिलेल्या याच्याप्रमाणे निवडला, 27/10/1980 केला। त्यानंतर अर्जदाराचा पत्ता व इतर माहिती, या ठिकाणी सर्वप्रथम जन्माचे ठिकाण, सदर महिलाचा जन्म कोणत्या जिल्ह्यामध्ये झाला आहे हे आपल्याला जन्माच्या प्रमाणपत्रावरून किंवा शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्रावरून आपल्याला स्पष्टपणे दिसून येतं आणि त्याद्वारे लिहायचं आहे। त्यानंतर ज्या ठिकाणी तिचा जन्म झालाय ते गाव आहे की शहर आहे याची आपल्याला माहिती या ठिकाणी द्यायची। नंतर त्या ठिकाणी ग्रामपंचायत आहे, नगरपंचायत आहे, नगरपालिका आहे, महानगरपालिका आहे, नक्की काय आहे तर या ठिकाणी या महिलेचा जन्म ज्या ठिकाणी झालाय त्या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यरत असल्याचं आपण या ठिकाणी नमूद करतोय आणि त्या ठिकाणचा पिनकोड नंबर आपल्याला टाकायचा। हा पिनकोड नंबर बऱ्याचदा आपल्याला माहित नसतो ग्रामीण भागामध्ये, तर आपण गुगलवरती सर्च करून पूर्ण माहिती, मुक्काम पोस्ट, तालुका, जिल्हा टाकून हा पिनकोड नंबर आपण सर्च करू शकता, शोधू शकतो आणि तो या ठिकाणी आपल्याला भरायचा आहे। अर्जदाराचा पत्ता व इतर संपूर्ण माहिती आता या ठिकाणी भरायची। आता या ठिकाणी मुख्य पत्ता भरायचा आहे, मुक्काम पोस्ट निकटवाडी, तालुका खेड, जिल्हा पुणे, या ठिकाणी आपण त्या महिलेचा राहण्याचा आपण पत्ता या ठिकाणी भरलेला आहे। त्यानंतर तिचा मोबाईल क्रमांक, तिचा म्हणा किंवा तिच्या नवऱ्याचा म्हणा, तिच्या मुलाचा म्हणा, ज्या मोबाईल क्रमांकावरती ओटीपी जाणार आहे किंवा संपूर्ण माहिती SMS च्या माध्यमातून जाणार आहे तो 10 अंकी मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे। त्या महिलेचा आधार क्रमांक, 12 अंकी आधार क्रमांक जो आहे तो या ठिकाणी भरायचा आहे। तो भरल्यानंतर शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का, जर समजा सदर महिला कोणत्याही योजनेचा लाभ घेत असेल तर या ठिकाणी लाभाची रक्कम लिहायची आहे। परंतु जर ती कोणत्याही याचा लाभ घेत नसेल तर नाही या बटनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला तो ऑप्शन येणारच नाही। महिला व बालविकास मंत्रालय, लाभार्थी योजना, गरजू व्यक्तींची समस्या व इतर योजना, माझी लाडकी बहीण या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपण पुढच्या विंडोमध्ये जाणार आहोत ज्यामध्ये आपल्याला त्या महिलेची वैवाहिक स्थिती जी आहे ती सांगायची आहे। अविवाहित लिहिल्यानंतर वडिलांचं येतं, विवाहित लिहिल्यानंतर त्या महिलेच्या पतीचं नाव येतं, विधवा, परित्यागता हा जो कॉलम आहे यामध्ये असं आहे की सदर महिलेचा
जे पती आहेत ते जिवंत असून ते दोघं जण वेगवेगळे राहतात, त्यावेळेस ती आपल्या वडिलांकडे राहत असेल तर वडिलांचं नाव ठिकाणी या ठिकाणी आपल्याला नमूद करावं लागतं. त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्जदाराचे खाते बँक असलेला तपशील म्हणजे बँकेचं खातं या ठिकाणी आपल्याला टाकायचं. बँकेचं नाव बँक ऑफ महाराष्ट्र, बँकेचे खातेधारकाचे नाव, कोणाच्या नावाने खातं आहे, जॉईंट खातं आहे, सिंगल खातं आहे, ते सगळ्यांचा तपशील आपल्याला या ठिकाणी द्यावा लागतो. बँक खाते क्रमांक काय आहे, IFSC कोड नक्की कोणता आहे या ठिकाणी आपल्याला भरावं लागतं. आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडला आहे काय, नसल्यास आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न करून घेण्यात यावा. समजा या ठिकाणी आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडला आहे का, होय मी माझा बँक खात्याला जोडलेला आहे. जर नसेल तर मात्र बँकेत जाऊन आपल्याला त्या ठिकाणी आपला आधार आणि बँकेचं खातं हे लिंक करून घ्यायचं आहे, कारण यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून आपल्याला पैसे मिळणार आहेत. खालील सर्व कागदपत्रे अपलोड करण्यात यावी. सर्वप्रथम आपण निवडलेल्या कागदपत्रांमध्ये सर्वप्रथम आहे आधार कार्डची JPG फाईल आपण तयार केलेली आहे आणि ती या ठिकाणी अपलोड करत आहोत. बटनला क्लिक केल्यानंतर अपलोडचं बटन येतं, त्या ठिकाणी आपण ती फाईल शोधायची आणि अपलोड करायची. त्यानंतर आहे आदिवास जन्म प्रमाणपत्र, यामध्ये आपला जन्मस्थळ, शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्माचा दाखला ज्यावरून आपण जन्मतारीख घेतलेली आहे आणि याच वरती त्या महिलेचं जन्म ठिकाण सुद्धा आपल्याला मिळालेलं आहे. त्यानंतर आहे उत्पन्न प्रमाणपत्र. पूर्वी या उत्पन्नाचं प्रमाणपत्रासाठी आपल्याला तहसील कार्यालयात जावं लागत होतं, परंतु सरकारने आता पिवळे आणि केशरी कार्ड धारकांना अशा उत्पन्नाची अट शिथिल केल्यामुळे आपण आता सरळ आपलं कार्ड ज्या प्रकारातलं असेल म्हणजे पिवळे किंवा केशरी असेल तर ते कार्ड त्याचे पहिलं पान आणि त्याचं शेवटचं पान, पहिल्या पानावरती त्या कार्डाचा साधारणतः आपल्याला कुटुंब प्रमुख मिळतो आणि शेवटच्या पानावरती त्या कार्डावरती आपल्याला सर्व कार्डधारकांची माहिती मिळते. त्यानंतर आहे अर्जदाराचे हमीपत्र. हे हमीपत्र आपण डाउनलोड करून घ्यायचे, त्यामध्ये सगळे कॉलम जे आहेत, जे बॉक्सेस आहेत त्याला टिक करून आपली या ठिकाणी सही करायची. थोडक्यात या ठिकाणी असणारे सर्व नियम आणि अटी मला मान्य आहेत. मला माहित आहे की मी यापूर्वी कोणताही लाभ घेतलेला नाही किंवा माझ्या घरातली कोणतीही व्यक्ती ही पेन्शनधारक नाही, ही सरकारी खात्यामध्ये कामाला नाही किंवा मंत्री नाही, आमदार नाही, खासदार नाही, अशा प्रकारची ही संपूर्ण तपशील आपण हमीपत्र या ठिकाणी भरल्यानंतर अर्जदार जो आहे तो या ठिकाणी सही करतो. यामध्ये कोणतीही तफावत आढळल्यास अर्जदाराचा अर्ज खारिज करण्यात येतो. त्यानंतर शेवटी आहे बँक पासबुक. ज्या ठिकाणी आपल्याला बँकेमध्ये ज्या अकाउंटमध्ये आपल्याला हे पैसे ट्रान्सफर करून घ्यायचे ते खात्याचा क्रमांक आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे, जेणेकरून यामध्ये त्यांना आपल्याला बँकेचं खाता क्रमांक, IFSC कोड, बँक नेम, त्याचा जो हे आहे ते सर्व गोष्टी यामध्ये त्यांना सहजपणे मिळू शकतील, त्याचा ते पडताळा घेऊ शकतात. सर्व शेवटी अर्जदाराचा फोटो. अर्जदाराचा फोटो काढताना हा लाईव्ह फोटो आहे, त्यामुळे अर्जदाराचा फोटो काढताना पाठीमागची बाजू म्हणजे बॅकग्राऊंड हे सरळ आणि काहीतरी एकाच रंगाचं असावं अशा प्रकारे आणि त्याच्या चेहऱ्यावरती उजेडेल या प्रकारची काळजी घेऊनच हा फोटोग्राफ काढायचा आहे. सदर संपूर्ण माहिती झाल्यानंतर या ठिकाणी ऍक्सेप्ट हमीपत्र डिस्क्लेमर लावाचा एक प्रकार येतो, त्या ठिकाणी त्याला सुद्धा स्वीकारायचं आहे आणि स्वीकारल्यानंतर सर्वात शेवटी माहिती जतन करा या बटनला क्लिक केल्यानंतर ही संपूर्ण माहिती आपण गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरती जतन करतो आणि या ठिकाणी सर्वात शेवटी आपल्याला तुमचा अर्ज ऍक्सेप्ट झाला आहे, स्वीकारला गेलेला आहे त्याची नोंद येते आणि त्यावरती त्या नोंदीच्या अंतर्गत आपल्याला एक अर्ज नंबर जनरेट होतो, म्हणजे फॉर्म जो क्रमांक आहे तो जनरेट होतो आणि तो जनरेट झालेला फॉर्म आपल्याला लिहून ठेवायचा आहे. जर समजा आपण दुसरं कोणाकडूनही हा फॉर्म भरून घेत असेल तर त्या ठिकाणी कोणाकडून भरून घेत आहोत, अंगणवाडी सेविकाकडून घेत आहोत, सेतूमधून घेत आहोत की अन्य कोणाकडून, त्याची सही स्वीकारण्याची सही सुद्धा आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे. अशा प्रकारे आपण हा फॉर्म सहजपणे अगदी घर बसल्या 10 मिनिटांमध्ये भरू शकतो. धन्यवाद.